नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या या स्वराज्य सखोल या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या सिरीजमध्ये आपण एखाद्या घडणाऱ्या घटनेचं डिस्क्रिप्टिव्ह अँगलनं सखोल स्वरूपात विश्लेषण करत असतो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नुकतीच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आणि त्याच्यामध्ये जी 270ची इलेक्टोरल वोट्सची मॅजिक फिगर आहे, तर ती फिगर गाठण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे यशस्वी ठरले आणि फायनली दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून आता ते जानेवारी महिन्यामध्ये शपथ घेतील. पण एकंदरीतच डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणं आणि त्याच्यामुळं त्याचे जगावरती त्याचबरोबर भारतावरती नेमके काय परिणाम होतील, याच्यातले सकारात्मक आणि नकारात्मक मुद्दे नेमके कोणते आहेत, कोणते लाभ होणार आहेत आणि कोणते तोटे होणार आहेत, या सगळ्या मुद्द्यांवरती सविस्तर स्वरूपात आजच्या स्वराज्य सखोलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सो या चर्चेकडे वळण्याआधी आपण याच्यातल्या काही फॅक्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीतच ही निवडणूक काय होती, याच्यामध्ये भारतीय वंशाचे लोक कोण कोण आहेत किंवा भारतीय वंशाच्या व्यक्ती या सेकंड लेडी आता झालेल्या आहेत, तर ते सगळे मुद्दे आपण समजून घेऊयात. आणि त्याच्यानंतर आपला रोग जो असणार आहे तो डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आर्थिक आणि व्यापारी संबंधावरती काय परिणाम होतील, संरक्षण संबंधांवरती काय परिणाम होतील, ट्रम्प यांचं व्हिसा धोरण नेमकं काय आहे आणि संभाव्य त्याच्यामुळं काय परिणाम भारतावरती होऊ शकतील, भारतातील मानवाधिकारांचा मुद्दा परत या अनुषंगानं चर्चेत येईल का, त्याचबरोबर चायना, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याबाबत ट्रम्प यांची नेमकी भूमिका काय आहे आणि त्याचा भारतासाठी फायदा आहे की तोटा आहे, आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये नेमकं धोरण काय आहे, तर या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर स्वरूपात चर्चा आपण करूयात. म्हणूनच एक टायटल या ठिकाणी आयकॉनिक देण्याचा प्रयत्न केलाय की ट्रम्प यांचं अमेरिकेमध्ये मग पुन्हा येईल. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, परिस्थिती अशी होती की कमला हॅरिस यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली होती. त्याचबरोबर मध्यंतरी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे खटले झालेले होते, ज्याच्यामुळं ट्रम्प यांची थोडीशी निगेटिव्ह पब्लिसिटी झालेली होती, ज्या खटल्यांबद्दल पण आपण चर्चा या सेशनमध्ये त्या ठिकाणी करूयात. त्यामुळे असं वाटत होतं की एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प हे थोडेसे पिछाडीवरती आहेत, पण नंतरच्या टप्प्यामध्ये प्रचारामध्ये घेतलेली आघाडी, ट्रम्प यांच्यावरती झालेला हल्ला आणि त्यामुळं मिळालेली सहानुभूती, या सगळ्याचा फायदा मतपेटीमध्ये मात्र फायनली डोनाल्ड ट्रम्प यांना त्या ठिकाणी झालेला दिसतो. सो काही न्यूज आर्टिकल्स आहेत जी आपल्या आजच्या डिस्कशनमध्ये रेफरन्ससाठी असणार आहेत, तर त्या न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प होते आणि त्यांच्या समोर होत्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस. डेमोक्रॅटिक पक्ष हा सध्या सत्ताधारी पक्ष होता, ज्याचे जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, आणि सत्ताधारी पक्ष असताना देखील कमला हॅरिस यांचा पराभव त्या ठिकाणी झालेला दिसतो आणि फायनली 47वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आलेले दिसतात. एकूण टोटल 538 इलेक्टोरल वोट्स त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये आहेत, ज्यापैकी 270 पेक्षा अधिक इलेक्टोरल वोट्स ज्या व्यक्तीला मिळतील तो व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होत असतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला 292 इलेक्टोरल वोट्स मिळाले, तर कमला हॅरिस या बाबतीमध्ये थोड्याशा पिछाडीवरती राहिल्या, त्यांना फक्त 224 इलेक्टोरल वोट्स मिळण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळालेलं दिसतं. तर JD व्हान्स हे अमेरिकेचे नवे उपाध्यक्ष त्या ठिकाणी असतील. त्याचबरोबर सेनेटमध्ये देखील रिपब्लिकन पक्षाच्या जागा वाढलेल्या दिसतात. याच निवडणुकीदरम्यान काही सेनेटमधल्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये डेमोक्रॅट्सच्या 3 जागांवरती रिपब्लिकनना यश मिळालेलं दिसतं आणि असं मानलं जातंय की सेनेटमध्ये देखील आता रिपब्लिकन्सना त्या ठिकाणी डेमोक्रॅट्सच्या तुलनेमध्ये बहुमत जे आहे तर ते प्राप्त झालेलं आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अमेरिकेतले सर्वाधिक वयाचे अध्यक्ष म्हणून आपण डोनाल्ड ट्रम्प यांना बघू शकतो. जेव्हा 2017 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र जो बायडन यांनी स्वीकारलेली होती, तेव्हा त्यांचं वय होतं 78 वर्ष 61 दिवस. पण 20 जानेवारी 2025 ज्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र पुन्हा एकदा स्वीकारतील, तर तेव्हा त्यांचं वय असेल 78 वर्ष 219 दिवस. आणि त्यामुळं
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सर्वाधिक वयाचे अध्यक्ष त्या ठिकाणी ठरणार आहेत. या छोट्या छोट्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत, तर त्या आपण जाणून घेऊयात. ॲनालिसिस तर आपल्याला करायचं आहेत. मी मगाशी उल्लेख केलेला होता की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती नेमके कोणकोणते खटले आहेत, तर त्यांच्यावरती पण आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, ज्याच्यामुळे त्यांची थोडीशी निगेटिव्ह पब्लिसिटी झालेली होती असं मी म्हटलं. सो पुन्हा एकदा व्हाईट हाऊसच्या पायऱ्या चढणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती 4 महत्त्वाचे खटले आहेत. यापैकी 2 खटले हे फेडरल कोर्टमध्ये म्हणजे केंद्रीय न्यायालयात आहेत, तर 2 खटले हे प्रोव्हिन्शियल कोर्टमध्ये म्हणजे राज्याच्या न्यायालयात आहेत. 2020 निवडणूक निकाल उलथवून टाकण्याचा प्रयत्न आणि काही गोपनीय कागदपत्र ही अवैधरित्या बाळगल्याबाबतच्या आरोपांवरती केंद्रीय न्यायालयामध्ये खटले चालू आहेत. ते अध्यक्ष झाल्यानंतर अशी प्रोबॅबिलिटी आहे की कदाचित हे खटले निकाली निघू शकतात. त्याचबरोबर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिला गप्प राहण्यासाठी पैसे देणं आणि 2020च्या निवडणुकीमध्ये जॉर्जियाच्या निकालामध्ये फेरफार करणं या बाबतीमधले 2 खटले हे राज्यांच्या न्यायालयामध्ये त्यांच्यावरती प्रलंबित आहे. यापैकी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सचा खटला किंवा तो मुद्दा हा या प्रचारादरम्यान विशेष गाजलेला होता आणि त्याच्यामुळं ते बॅकफुटला देखील त्या ठिकाणी गेलेले होते. मात्र अध्यक्षीय संरक्षण म्हणजे ज्या इम्युनिटीज आपण एक प्रकारच्या म्हणतो, तर त्याच्यामुळं पुढची 4 वर्ष तरी त्यांना या खटल्यांबाबत कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही, असं तरी तुर्तास आपण हे म्हणू शकतो. पण तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी हे खटले समजून घेण्याचा प्रयत्न केला आपण. त्यानंतर बऱ्याचदा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूनं प्रश्न विचारले जातात, ते म्हणजे अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक असेल किंवा कुठलीही इतर राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक असेल, तर त्याच्यामध्ये भारतीय वंशाचे काही लोक आहेत का? सो याच्या आधी अमेरिकेमध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये 5 भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश होता. आता त्यांची संख्या 6 इतकी झालेली दिसते. त्याच्यामध्ये सुहास सुब्रमण्यम, त्याचबरोबर राजा कृष्णमूर्ती, प्रमिला जयपाल, श्री ठाणेदार, रो खन्ना आणि डॉक्टर ॲमी बेरा यांचा समावेश त्या ठिकाणी होऊ शकेल. यामध्ये वकील सुहास सुब्रमण्यम हे व्हर्जिनिया आणि संपूर्ण पूर्व किनारपट्टीतून विजय मिळवणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माईक क्लेन्सी यांचा पराभव त्या ठिकाणी केलेला दिसतो. सो एकंदरीतच हे देखील आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. आता डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत, तर त्यांची पहिली पॉलिसी होती ती म्हणजे अमेरिकन फर्स्ट हे धोरण, ज्याच्यामध्ये अमेरिकन लोकांना प्राधान्य आणि अमेरिकेमध्ये जे इमिग्रंट्स आहेत म्हणजे दुसऱ्या देशामधून अमेरिकेमध्ये नोकरीच्या निमित्तानं जे गेलेले आहेत, तर त्यांच्याबद्दल थोडेसे कठोर धोरणं या ठिकाणी आपल्याला अवलंबलेली दिसतात. भारताच्या बाबतीमध्ये कॉन्टेक्स्ट जर लक्षात घ्यायचा म्हटलं तर 2020 मध्ये ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख टेरिफ किंग म्हणून केलेला होता, जे थोडंसं भारताच्या व्यापाराशी संबंधित आहे. बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतंय की वेगवेगळ्या गोष्टी ज्या भारतामध्ये आयात केल्या जात आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आयात शुल्क लागू केलं जाते. मागे एक केस झालेली होती हार्ली डेव्हिडसनची, ज्याच्यामध्ये हार्ली डेव्हिडसनवरचं आयात शुल्क कमी करण्याची विनंती ही डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला त्या ठिकाणी केलेली होती. त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येईल की जे कमला हॅरिस आणि जो बायडन यांचं धोरण होतं तेच चीनच्या बाबतीतलं कठोर धोरण हे कंटिन्यू करताना दिसतील डोनाल्ड ट्रम्प, आणि त्याचा फायदा हा भारताला होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा त्याची निवडणूक जिंकल्यानंतर जे पहिलं भाषण केलं त्याच्यामध्ये मेक अमेरिका ग्रेट अगेन चा नारा दिलेला दिसतो. त्याचबरोबर भाषण करताना मात्र युद्धाच्या बाबतीमध्ये एक वेगळी भूमिका दिसतेय, म्हणजे प्रचार करत असताना मात्र निवडून आल्यानंतर मी युद्ध संपवेन किंवा मी युद्ध थांबवेन अशी भूमिका त्यांनी मांडलेली दिसते. त्याच्या आधीची त्यांची भूमिका होती की आपल्या राष्ट्रीय सीमा ज्या आहेत तर त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही. मात्र आता निवडून आल्यानंतर मात्र मी युद्ध थांबवेन अशी भूमिका त्यांनी मांडलेली दिसते. डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले आणि त्याच्यानंतर आपल्याला शेअर मार्केटमध्ये अचानकपणे आपण असं म्हणूयात की तेजी दिसून आली. मात्र एक लक्षात ठेवा, आत्ता ज्या घटना बॅकग्राऊंडला घडत आहेत तर त्यामध्ये इंडियन शेअर मार्केटसाठी काही फारसे पॉझिटिव्ह चिन्ह दिसत नाहीत. रुपयाचा प्रति डॉलर 84.30 हा नीचांक नोंदवला गेला आणि हे कंटिन्युअसली चालू आहे. म्हणजे आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्याच यूट्यूब चॅनलवरती
आपण स्वराज्य अँकर NCP नावाची सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये डेली न्यूज अनालिसिस आपण करतो. तर त्याच्यामध्ये न्यूजपेपर आपण बघत असताना त्याच्यामध्ये सातत्याने ह्या न्यूज येताना दिसत आहेत. एका बाजूला डॉलर हा दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत तर त्या काढून घेतल्या जात आहेत. यावेळी डॉलरमध्ये पेमेंट करत असताना रुपया नीचांकी गेल्यामुळं जास्त तोटा हा भारतीयांना किंवा भारतीय कंपन्यांना होताना दिसतो. मात्र थोडंसं FII ज्याला आपण म्हणतो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, याच्याऐवजी डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत तर ते पण जास्त प्रमाणात बाईंग या पडलेल्या मार्केटचा फायदा घेऊन करत असल्यामुळं थोडंसं बॅलन्स तुम्हाला या ठिकाणी दिसून येतोय. बिटकॉइन मात्र विक्रमी उच्चांकावरती त्या ठिकाणी गेलेला दिसतो. अर्थातच बिटकॉइनला अधिकृतपणे भारत सरकारनं किंवा रिझर्व्ह बँकेनं मान्यता दिलेली नसते, नाहीये. आपल्याला असं लक्षात येईल की निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये असंही जाहीर केलेलं आहे की एखादी डिजिटल करन्सी जर का डिक्लेअर करायची असेल तर त्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे आणि त्यामुळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी अधिकृत डिजिटल करन्सी त्या ठिकाणी घोषित करेल तीच करन्सी अधिकृत मानली जाईल. आता हे एक समीकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेअर मार्केट जेव्हा वर जातं तेव्हा सोन्याचे दर जे आहेत तर ते कमी होतात, तर शेअर मार्केट जेव्हा पडत असतं तेव्हा सोन्याचे दर हे वाढत असतात. सो सोनं 3 सप्ताहापूर्वी नीचांकावरती आहे, पण ह्याच्यासाठी फक्त आणि फक्त डोनाल्ड ट्रम्प हे निवडून येणं हे कारण नाहीये. त्याचबरोबर अमेरिकी चलन डॉलरचं मूल्य हे 1.5% वाढणं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेस्टिवल सीझन आता थोडासा संपत चाललेला आहे, तर त्या देखील मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तरी देखील आपल्याला असे काही रिपोर्ट्स दिसतात की मागील दिवाळी किंवा मागील सणांच्या तुलनेमध्ये यावर्षी सोने खरेदी तुलनेनं कमी झालेली दिसते. आता येऊयात आपल्या IT सेक्टरकडं, जे IT सेक्टर आता खूप जास्त प्रमाणात मार खाताना दिसतंय. इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमधल्या किंवा भारतातल्या ज्या जात आहेत त्या मोस्टली IT सेक्टरमधल्या जात आहेत. भारताच्या IT निर्यातीपैकी 80% निर्यात ही अमेरिकेला होती. त्यामुळे अमेरिकेची नेमकी IT इंडस्ट्रीजच्या बाबतीमधली पॉलिसी काय आहे तर त्याच्यावरती इंडियन IT सेक्टर हे डेफिनेटली त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे किंवा त्याचा इम्पॅक्ट हा आपल्याला इंडियन IT सेक्टरवरती दिसेल. विजा धोरणामध्ये अमेरिकेनं बदल केल्यास IT निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला फटका बसू शकतो आणि अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. सध्या तुर्तास 2023-24चा जर का विचार केला तर 2023-24 मध्ये मात्र अमेरिकेपेक्षा भारताचा चीन बरोबर सर्वात जास्त व्यापार झाला, पण 2 नंबरला स्टील अमेरिका आहे. या व्यापाराचं मूल्य जर का लक्षात घेतलं तर ते $190 अब्ज पेक्षा अधिक आहे. आता अजून विस्तृत स्वरूपात काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात याला जोडून, आणि मग मी पर्यावरणाच्या मुद्द्याकडे येताना दिसतो. सो पहिला मुद्दा आहे की आर्थिक आणि व्यापारी संबंध याच्या बाबतीमध्ये काय परिणाम भारतावरती होऊ शकतात. सो डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी क्लिअर आहे, अमेरिका फर्स्ट नावाची. सो या अमेरिका फर्स्ट नावाच्या पॉलिसी अंतर्गत अमेरिकन उद्योगांना प्रोटेक्ट करणं किंवा त्यांना संरक्षण देणं या पद्धतीची आर्थिक धोरणं राबवण्याचा प्रयत्न येत्या कालावधीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे करू शकतील, ज्याचा परिणाम हा भारतासारख्या राष्ट्रावरती किंवा भारतासह इतर राष्ट्रांवरती पण होऊ शकतो. अनेक देशांतून होणाऱ्या आयातीवरती जबरदस्त शुल्क या अंतर्गत जे लादलं गेलेलं होतं तर त्याच्यावरती परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो असं मानलं जाते. त्याचबरोबर टॅरिफ सिस्टीम जी आहे तर ती कमी करण्याविषयी अमेरिका जे आहे तर ते निगोशिएशन करू शकते, जे टॅरिफ किंग म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला संबोधलेलं होतं, तर त्या गोष्टी देखील इथं महत्त्वाच्या ठरत आहेत. संरक्षण पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संरक्षण संबंध. आता संरक्षण संबंधाचा आपण जर का विचार केला तर इथं संरक्षण संबंधांच्या बाबतीमध्ये अमेरिका हे चीनबद्दल खूप जास्त ॲग्रेसिव्ह आहे आणि त्याचबरोबर आत्तापर्यंतची डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी अशी राहिलेली आहे की चीनचे जे मित्र राष्ट्र आहेत तर त्यांच्याबद्दलचं पण त्यांचं धोरण हे चीनच्या प्रमाणेच राहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात पाकिस्तानबद्दल देखील सॉफ्ट कॉर्नर असेल अशातला भाग नाही. पण अजून काही काश्मीरचे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी काय आश्वासन इम्रान खान यांना दिलेलं होतं तर ते आपण बघायचं त्या ठिकाणी आहे. पण संरक्षण धोरणाच्या बाबतीत देखील एशिया पॅसिफिकमध्ये क्वाड किंवा क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉगमध्ये जिथं भारत आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि त्याचबरोबर जपान आहे, जे
आशिया पॅसिफिक रिजनमध्ये किंवा हिंदी महासागर आणि त्याचबरोबर पॅसिफिक महासागर या रिजनमध्ये स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करतायत. तिथं जी जिओ पॉलिटिकल सिच्युएशन आहे तर ती थोडीशी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतायत आणि एक प्रकारे चायनाला काउंटर करण्याचा प्रयत्न करतायत. सो संरक्षण संबंधांच्या बाबतीमध्ये भारताला 100% फायदाच होऊ शकतो, कारण याच्यामुळं वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांचं त्या ठिकाणी आयात निर्यात वाढणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या लष्करी तंत्रज्ञानाचं हस्तांतरण, या गोष्टी या माध्यमातून पॉसिबल त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळं तेही संरक्षण संबंधांच्या बाबतीमध्ये फायदा जो आहे तर तो निश्चितपणे होऊ शकतो, कारण जो बायडेन यांचा पण हेतू हा चीन विरोधात स्ट्रिक्ट किंवा स्ट्रिंजंट धोरणाच्या बाबतीत होता आणि तो डोनाल्ड ट्रम्प यांचा पण राहणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यापारी संबंधांच्या बाबतीत पण तसाच तो होता. त्यामुळं कदाचित भारत आणि चीन अमेरिका आणि चीन यांच्यातले व्यापारी संबंध जे ताणले गेलेले आहेत ते जर अजून ताणले गेले तर त्याचा फायदा निश्चितपणे भारतासारख्या राष्ट्राला, ते भारताचे आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध चांगले प्रस्थापित करण्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे की ट्रम्प यांचं व्हिसा धोरण. आता इथं एक गोष्ट फक्त लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, अमेरिका फर्स्ट पॉलिसीमध्येच हे H1B व्हिसा धोरण त्या ठिकाणी चर्चेत येताना दिसतं. H1B व्हिसा, त्याच्यानंतर ग्रीन कार्ड आणि त्याच्यानंतर आपण असं म्हणूयात की सिटिझनशिप. हे थोडंसं तुम्ही अशा पद्धतीचा एक फ्लो लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. अमेरिकेमध्ये एखाद्या व्यक्तीला नोकरीसाठी जायचं असेल तर त्याला H1B व्हिसासाठी अप्लाय करावा लागतो. सो डोनाल्ड ट्रम्प यांचं याच्या आधीच्या कारकिर्दीतलं धोरण होतं तर ते अमेरिका फर्स्ट पॉलिसीनुसारच H1B व्हिसासाठी ज्या अटी आहेत तर त्या अधिक जास्त जाचक किंवा आपण असं म्हणूयात की अधिक जास्त कठोर करण्यावरती होतं. त्यामुळं त्याचा नकारात्मक परिणाम हा निश्चितपणे भारतीय लोक किंवा भारतीय नागरिक जे तिकडं नोकरीच्या निमित्तानं जात आहेत तर त्यांच्यासाठी होऊ शकतो. आता H1B व्हिसा जे नोकरीच्या निमित्तानं तिथं जातात त्याच्यानंतरची पुढची स्टेप असते की ते ग्रीन कार्डसाठी अप्लाय करतात आणि ग्रीन कार्डसाठी अप्लाय केल्यानंतर पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये अमेरिकन सिटिझनशिप जी आहे तर ती त्यांना आरामात मिळू शकते आणि ते लोक अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी सेटल होऊ शकतात. मात्र H1B व्हिसासाठीची धोरणं ही अधिक जास्त कठोर करणं, त्यानंतर ग्रीन कार्ड मिळण्यासाठी असं मानलं जाते की त्याच्यासाठी कॅपिंग लिमिट वगैरे पण आहे. आपण कधीतरी त्याच्यावरती त्या ठिकाणी एखाद्या एपिसोडमध्ये चर्चा करूया की कशा पद्धतीनं ते ग्रीन कार्ड मिळतंय आणि सिटिझनशिपसाठी कसं अप्लाय करता येऊ शकतंय आणि त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत. पण असं मानलं जातंय की आत्ता जे ग्रीन कार्डसाठी अप्लाय केलेलं आहे साधारणपणे एप्रिल 2021 मध्ये ज्यांनी अप्लाय केलेलं होतं तर ती प्रकरणं निकाली काढण्याचं काम हे अमेरिकन एम्बेसीद्वारे वगैरे चालू आहे. मग आता मला सांगा की 2024 मध्ये ज्यांनी ग्रीन कार्डसाठी अप्लाय केलंय तर त्यांचं ते क्यू मध्ये कधी त्या ठिकाणी येणार आणि कधी त्यांचं ऍप्लिकेशन प्रोसेस होणार. सो ट्रम्प यांचं व्हिसा धोरण हे ग्रीन कार्डला अफेक्ट करू शकतं आणि हे अमेरिकन सिटिझनशिपला पण अफेक्ट त्या ठिकाणी करू शकतो. याचा परिणाम हा भारतावरती पण निश्चितपणे होऊ शकतो. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे IT सेक्टरवरती पण याचा जास्त परिणाम होऊ शकतो. बेसिकली एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, H1B व्हिसा जो आहे तर तो कंपनी स्पॉन्सर्ड व्हिसा मानला जातो. म्हणजे समजा मी एक भारतामध्ये IT सेक्टरमध्ये काम करणारा व्यक्ती आहे आणि मी इन्फोसिसमध्ये काम करतोय आणि मला इन्फोसिस कंपनी थ्रू अमेरिकेमध्ये तिथं जॉब करण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे, राईट. तर तिथं जाण्याची संधी मला जर का मिळाली असेल तर H1B व्हिसाचा अर्थ असा होतोय की ज्या कंपनीनं मला स्पॉन्सर केलेलं आहे त्या कंपनीच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत तेवढ्या कालावधीपर्यंतच मी तिथं त्या ठिकाणी वास्तव्य करू शकतो. यामध्ये मला स्विच करणं किंवा अमेरिकेमध्ये स्वतःचा व्यवसाय चालू करणं याला परवानगी त्या ठिकाणी नाहीये. किंवा माझा अपत्य किंवा माझा मुलगा किंवा मुलगी हे 21 वर्षापेक्षा जास्त वयाचे असतील तर त्याच्यासाठी परत सेपरेट व्हिसाची अप्लाय करण्याची प्रोसिजर त्या ठिकाणी आहे. इन केस जर का मी कंपनी बदलतोय तर थोड्या कालावधीतच माझा व्हिसा जो आहे तर तो त्या ठिकाणी संपुष्टात येऊ शकतो, तो रिजेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतो, त्याच्या अंतर्गत माझ्यावरती कारवाई पण होऊ शकते. म्हणून H1B व्हिसापेक्षा जास्त सवलती मिळणारं काय असेल तर ते ग्रीन कार्ड आहे आणि म्हणून बरेच लोक जे अमेरिकेमध्ये नोकरीच्या निमित्तानं जातात ते नंतर ग्रीन कार्डसाठी त्या ठिकाणी अप्लाय करताना दिसतात.
आणि ग्रीन कार्डची पुढची स्टेप आहे सिटिझनशिप. सो इथं अमेरिका फर्स्ट धोरणामुळं आपल्याला असं लक्षात येईल की डोनाल्ड ट्रम्प यांचा क्लिअर कट त्या ठिकाणी हा स्टँड आहे की इमिग्रंट्स जे आहेत तर त्याच्यापेक्षाही अमेरिकन ओरिजिनल सिटिझन्स बाय बर्थ आहेत तर त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येणार आणि त्याचा परिणाम हा भारतीय नागरिक जे तिकडे नोकरीच्या निमित्तानं वगैरे जात आहेत तर त्याच्यावरती डेफिनेटली त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे भारतातील मानवाधिकारांचा मुद्दा. हा पुन्हा एकदा चर्चेत येईल का? जो बायडेन यांनी आणि त्याचबरोबर कमला हॅरिस यांनी भारतातील मानवाधिकारांचा मुद्दा उचलून धरलेला होता. मात्र याच्या उलट डोनाल्ड ट्रम्प यांनी पुलवामा अटॅक नंतर आपण जे काही सर्जिकल स्ट्राईक केलेले होते तर ते सर्जिकल स्ट्राईक जे आहेत तर ते योग्य आहेत. सेल्फ डिफेन्समध्ये अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक करणं हे त्या ठिकाणी उरी हल्ल्यानंतरचे योग्य आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि भारताच्या या कृत्याचं एक प्रकारे समर्थन केलेलं होतं. पण अनेक फ्रंट्सवरती जेव्हा कमला हॅरिस भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटत होत्या तर तेव्हा कुठंतरी डेमोक्रेसी आणि ह्युमन राईट्स याच्याबद्दल काहीतरी बोलणं त्या ठिकाणी होत होतं. हा एक प्रकारे इनडायरेक्टली भारताला मानवाधिकाराच्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये घेरण्याचा प्रयत्न होता असं देखील त्या ठिकाणी मानलं जाते. सो भारतातील मानवाधिकारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल का या प्रश्नाचं उत्तर असेल की याच्या आधीचा स्टँड तरी भारताची जी काही अशी कारवाई वगैरे आहे तर त्याच्या बाबतीमध्ये इन सेल्फ डिफेन्स स्वसंरक्षणासाठी केलेली कारवाई असाच स्टँड डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला आहे. आगामी कालखंडामध्ये त्यांचा स्टँड काय असेल तर हे बघण्यासारखं असेल कारण कुठलाच स्टँड हा आपण परमनंट मानू शकत नाही. चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याबाबत ट्रम्प यांची भूमिका काय आहे तर याच्यामध्ये चीनच्या बाबतीतली भूमिका तर स्पष्ट आहे की चीनच्या बाबतीमध्ये अमेरिकेचं धोरण हे स्ट्रिंजंट त्या ठिकाणी असेल ज्याचा फायदा डेफिनेटली आपल्या भारताला त्या ठिकाणी होईल. दुश्मन का दुश्मन आखिर दोस्त होता है ही पॉलिसी बरोबर. आणि परत इंटरनॅशनल रिलेशनमध्ये कोणच परमनंट मित्र पण नाही आणि परमनंट शत्रू पण नाही ही पॉलिसी त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पाकिस्तानच्या बाबतीमध्ये पण हे धोरण थोडंसं आपल्याला असं लक्षात येईल की अमेरिकेचं कॉशियस आहे मात्र आपल्याला 100% ही गॅरंटी देता येत नाही की पाकिस्तानच्या बाजूनं अमेरिका त्या ठिकाणी नसेल कारण याच्या आधी दुटप्पी स्टँड जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळालेला आहे. सो ॲज पर देअर पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा देअर इंटरेस्ट व्हेस्टेड इंटरेस्ट हा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलू शकतो. बांगलादेशमध्ये मात्र हिंदू अल्पसंख्याकांवरती जे हल्ले होत आहेत तिथं जे ॲट्रॉसिटीज होत आहेत तर त्या ॲट्रॉसिटीजबाबत काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट देखील केलेलं होतं आणि त्या ॲट्रॉसिटीजचा विरोध केलेला होता. बांगलादेशमधून जे निर्वासितांचे लोंढे भारतामध्ये येत आहेत तर ते येऊ नयेत किंवा त्याच्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात ही भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली आहे. सो आपण असं म्हणूयात की चीन आणि बांगलादेशच्या बाबतीमध्ये भारताचं जे धोरण आहे तर त्या धोरणाच्या समकक्ष अशा स्वरूपाचं धोरण अमेरिकेचं इथून पुढच्या कालावधीमध्ये असू शकतं. मात्र पाकिस्तानच्या बाबतीमध्ये हे धोरण काय असेल याची गॅरंटी देता येत नाही. का तर याच्या उत्तर हे पुढच्या मुद्द्यामध्ये दडलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि यांचं काश्मीर धोरण. सो मध्यंतरी असं झालेलं होतं की डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांची इम्रान खान यांच्याशी भेट झालेली होती आणि त्यावेळी इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना काश्मीरच्या मुद्द्यावरती तुम्ही भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करावी अशी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती आणि त्या भूमिकेच्या बाबतीमध्ये त्याला दुजोरा देण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं होतं. पण एक लक्षात घ्या की आत्तापर्यंत अनेक वेळा पाकिस्ताननं काश्मीरचा मुद्दा हा इंटरनॅशनलाइज करण्याचा प्रयत्न केलाय. मग तो कधी अमेरिकेच्या मदतीनं केलाय तर कधी आपल्याला असं लक्षात येईल की संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये तर पाकिस्तानचा कायम हा मुद्दा राहिलेला आहे की काश्मीरच्या बाबतीमध्ये तुम्ही मध्यस्थी करा आणि भारताचा कायम स्टँड हा राहिलेला आहे की हा आपल्या दोघातला मुद्दा आहे. तिसरा कुठलाही व्यक्ती, कुठलाही देश, कुठलीही संघटना याच्यामध्ये नको. बायलॅटरल रिलेशन्सच्या माध्यमातून, बायलॅटरल टॉक्सच्या माध्यमातून, द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून आपण हा मुद्दा सोडवायचा आहे. आणि मुळात परत एक मुद्दा हा महत्वाचा आहे की जम्मू अँड काश्मीर इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ इंडियन टेरिटरी किंवा इंडिया असं आपण सातत्यानं, हे आजचं धोरण नाहीये, हे आपण काल पण म्हणत होतो, आज पण म्हणत आहे आणि उद्या पण म्हणत असणार आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी
या मुद्द्यावरती मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवलेली आहे. म्हणजे हे जरी आधीचं कथन त्यांचं असेल तरी देखील आपण असं म्हणूयात की ही तयारी दर्शवणं हे कुठंतरी इंडियाच्या इंटरेस्टच्या त्या ठिकाणी अगेन्स्ट जाताना दिसतं. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे काही इन जनरल मुद्दे आहेत की जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होणं किंवा डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा निवडून येणं आणि त्या अनुषंगानं आपल्या GS2 असेल किंवा GS पेपर 3 असेल या अनुषंगानं पर्टिक्युलरली इंटरनॅशनल रिलेशन्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. अर्थातच याच्यात न्यूजपेपरवरती इथून पुढे पॉलिसीज ज्या आहेत तर त्या डिस्कस होत राहतील, त्या पॉलिसीज येत राहतील. तर तेव्हा अजून जास्त या मुद्द्यांवरती आपण चर्चा करण्याचा प्रयत्न डेफिनेटली करण्याचा प्रयत्न करूयात. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर स्वराज्य सखोलमध्ये अजून कोणत्या विषयावरती चर्चा करायला तुम्हाला आवडेल तर तो कंटेंट किंवा तो मुद्दा डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याच्यावरती आपण चर्चा करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूयात. सो अशाच प्रकारे अप्रोच बेस्ड, परीक्षाभिमुख, सर्वसमावेशक आणि सखोल विश्लेषण आपल्या स्वराज्य सखोल या सिरीजच्या माध्यमातून आपण MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगानं करण्याचा प्रयत्न करतोय. सो त्याच मालिकेतील पुढच्या एपिसोडमध्ये एका नव्या विषयासह भेटूयात स्वराज्य सखोलच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.